गुड मॉर्निंग सर्वांना। सकाळचे 9 वाजलेत आणि मस्त झोप लागली, पण रात्री एक गडबड झाली होती। म्हणजे रात्री 3 वाजता बोलतो ना आपण कोकणात किंवा कोणत्या गावी असं आपल्याला भीती वाटतेच, आणि रात्री 7-8च्या नंतर 9च्या नंतर आपण बाहेर पडत पण नाही। तसंच रात्री झोपल्यानंतर 3 वाजता माझी एवढी हालत खराब झाली होती, जाग आली आणि झोपच नाही लागली मला। बरोबर 3:45 वाजेपर्यंत पाऊण तास मी एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर पण होत नव्हती, कारण इकडे हॉलची खिडकी आहे, तुम्हाला दाखवते मी। त्या खिडकीतून मला ना थोडंसं असं भास टाईप होत होतं, माहीत नाही काय, पण असं म्हणजे कोकणात जागेवाला हा प्रकार असतो, म्हणजे राखणदार असतात तर ते जागेची राखण करतात आणि असं म्हणजे सगळ्यांनी बघितलेले सुद्धा आहेत की रात्री असतात ते आणि दिसतात पण आपल्याला। तर मग ते थोडं भरपूरच भीतीदायक वाटत होतं मला, आणि मी कशी एका खुशीवर पण झाली नाही ना ते मलाच माहिती आहे। म्हणजे लिटरली मी झोपूनच होती, खिडकीकडे बघायलाच मागत नव्हती, इतकी भीती वाटत होती। माहीत नाही यार काय झालेलं, पण हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र आणि देवाचं नाव हे सगळं आहे ना, मी म्हणजे तुम्हाला वेगळं वाटेल, काय वेगळा अर्थ नका करू याच्यामधून, पण मी खूप घाबरलेली आणि सगळे झोपलेले। मेन प्रॉब्लेम तो आहे की सगळे झोपलेले, कोणाला उठू पण शकत नाही, आणि मेन प्रॉब्लेम की झोप पण लागत नव्हती। त्याच्यामुळे पाऊण तास माझा इतका भयानक गेला ना, माय गॉड। मी तुम्हाला दाखवते ती खिडकी, थांबा। ही आहे आपल्या हॉलची खिडकी, आणि या खिडकीतून आपण हॉलमध्ये झोपतो तेव्हा ही खिडकी दिसते आपल्याला, तर भास होत होते की इकडून कोणतरी मला बघतंय। म्हणजे तुम्ही विचार करताय, ह्या हॉलच्या खिडकीतून कोणतरी बघतंय आणि इकडे कोणतरी असं, म्हणजे ते जाऊ दे, पण ह्या खिडकीतून कोणतरी बघतंय ह्यावाल्या, असा मला खूप भास होत होता। मला बघायला पण भीती वाटत होती खिडकीजवळ, मी अजिबात बघितलं नाही खिडकीजवळ। आणि त्यानंतर मम्मी उठली, मम्मीला जाग आली म्हणून भाई साहब बरं वाटलं मला। मम्मीसोबत गेले आतमध्ये, पाणी पिलं, आणि नंतर एक गोष्ट होती की मी आहे ना खाटेवर झोपली होती। हॉलमध्ये जी खाट आहे ना त्याच्यावर झोपली होती आणि बाकी सगळेजण खाली झोपले होते। त्याच्यामुळे झालं असं की ग्रुपमध्ये नसल्यामुळे, ग्रुप विचार वेगळं असल्यामुळे अजून जास्त भीती वाटत होती। आणि अजून एक मूर्खपणा परत केला की खाटेवर झोपली, त्याच्यानंतर पुन्हा खाली झोपायला पाहिजे होतं, पण मी पुन्हा पाणी पिऊन पुन्हा तिथेच झोपली। म्हणजे याला काय बोलायचं। तर माझी रात्र खूप वैऱ्याची गेलेली आहे। एनिवेज, हे सगळं आपल्या इकडचं असं वातावरण आहे सकाळचं 9 वाजता। असं थोडंसं ऊन पडलं आहे आणि खूप बरं वाटतं आहे बघा। इकडे सावली पण आहे, ऊन पडलं आहे थोडंसं, मस्त वाटतं बसायला, एकदम लांब पाय करून एकदम छान गावचा आनंद घेत। ही खाट आहे आपली, खुर्च्या वगैरे, सगळं संपूर्ण वातावरण मस्त वाटतंय। सो आता पटापट फ्रेश वगैरे व्हायचं आहे, आणि त्याच्यानंतर दुसरा प्लॅनसुद्धा आहे आपला, बघूया कसं काय ते मी तुम्हाला पुढे सांगेनच। पण दीदी आणि जीजू काल रात्री हॉटेलवर गेले होते राहायला, म्हणजे झोपण्यासाठी फक्त, कारण अयान वगैरे आहे तर झोप वगैरे लागणार नाही इकडे म्हणून। त्याच्यानंतर ते रिटर्न येणार आत्ता थोड्या वेळात, पटकन तोपर्यंत फ्रेशन अप होऊन घेऊया, आणि नंतर मग बघूया काय करायचं ते तुम्हाला सांगेनच। ऑब्व्हियसली ब्लॉग्स तर असणारच। असं गाव नाही ना, गाव नाही म्हणून म्हटलं आपल्या गावी 2-3 वर्षात एकदा दाखव बाबू, बघ हमाय काय बघ, वाड्यात हमाय काय बघ। लास्ट टाइम दीदी, जीजू आणि अयान जेव्हा गावी आले होते तेव्हा अयान 1.5 वर्षाचा होता, आणि आत्ता अयान 5 वर्षाचा आहे, म्हणजे 5 वर्ष सुरू झालं अयानला। सो गावी वाडीमध्ये प्रत्येकाला भेट द्यायचं, यासाठीच प्रत्येक घराघरामध्ये दोघं जात आहेत आणि त्यांना भेट देत आहेत। किती मस्त वाटतं ना असं लाकडांसाठी बांधलेलं, काय सही बंगला आहे यार, श्री कृपा। जागा किती मोकळी ठेवली समोर एकदम, इकडे कार पार्किंग, आणि ह्यांच्याकडे पण भरपूर लोक येतच असतात, मोठी फॅमिली आहे ना यांची पण। चला फायनली सगळेजण निघालोय, ऑल सेट, फोटो सेशन सुरू आहे। इकडे तिकडे बघू, अरे दोघांचा काढा जी, सगळ्यात आधी मम्मी आणि भाऊ गावी आले होते, त्याच्यानंतर जिजूंची सुद्धा इच्छा झाली की आपण पण जाऊया आणि सगळे फॅमिली टाइम स्पेंड करूया। सो मुंबई टू तुरळ आणि त्याच्या पुढे होणारा प्रवास आमचा सर्व काही अनप्लॅन्ड होता। त्याच्यानंतर जिजूंच्या आजोळी म्हणजेच वेंगुर्ल्याला आम्ही गेलो, तिकडे थोडा वेळ स्पेंड केला, आणि त्याच्यानंतर आमचा सडन ॲज युजल सडन प्लॅन ठरला की आपण जायचं गोव्यामध्ये। चला, पावसाला पण सुरुवात झालेली आहे आणि 4 चांद लावलेत आपल्या ट्रॅव्हलला। रस्ता आहे ना, 2 रस्ते आहेत, एक ह्या साईडला लेफ्ट
आम्ही खालीच्या रस्त्याने चाललो आणि एक वरच्या साईडला होतो. तर नक्की कन्फ्युजन आहे की कोणत्या साईडला जायचंय. कोणाला विचारायचं? इकडे तर गाडी दाखवली त्यांनी सगळ्या गाड्यांच्या. कारण इकडे मागून पण एकही गाडी येत नाहीये आणि कदाचित हा रस्ता तिकडे कनेक्ट होऊ शकतो किंवा हा रस्ता दुसरीकडे गावात वगैरे जाऊ शकतो. नाही तर मग आपण तिकडे जाऊ. गावात वाटत नाहीये कारण त्या साईडला चाललंय ना, तर तो रोड तिकडे कनेक्ट होईल असं वाटतंय मला. पण दुसऱ्या का नाही दाखवतायत कोणता जिजू? हाच दाखवतायत का? थोडं थांबलोय. इकडे एक पण नाहीये गाडी, नाही इकडून येतोय. सगळ्या वरच्या साईडनीच चालल्यात त्या साईडनी. त्या गाड्या ना वरच्या साईडनी चालल्यात तिकडून. आयान बोलतोय कोण आहे का इकडे. अरे ते लोक तर तिकडे चाललेत खालच्या साईडला. हाच दाखवतात ना रोड. तरी कोण भेटलं जर का. लेट सी थोडं बघूया. नको म्हणतो मांडी. इथे ये बस. कोकणात हात जातो ना रोड. गोव्याला हाच रोड जातो का? हात जातो ना गोव्याला विचार. बाकी कुठे जाऊ? एकदम डायरेक्ट सरळ जावा नंतर गोव्याला जात नाही का? असं काय तो रोड इकडे इकडे वाटते तो रत्नागिरीला जातो वरचा. अच्छा इकडून खालून बोलले. तो पण नाही बोलले ते रोड इकडून बोलले. हा बोलले का खालचा? मला तो वाटला तिकडचा यार. सरळ बोलला ना तो जा म्हणून. त्या साईडला बोलला तो, इकडून नाही बोलला. ओ थांब. बरोबर आहे. झडपी स्कूल दाखवते तिकडे ना. बरोबर आहे हाच रोड आहे. पक्का ना? सरळ बोलले ते जा म्हणून. अजून कोण त्याला विचारलं पाहिजे का? आम्ही तर वाड्या आहे तिथं. तो रोड आहे ना तो रत्नागिरीला जातो. इथं माहिती पडेल बघ. विचारू शकतो ना आपण. कोकणात हाच रोड जातो ना खाली गोव्याला. ह्या बाजूला गोव्या साईडला. थँक्यू. अम्ब्रेला. चला कन्फर्म झाले की हाच रूट आहे आपला. 2 रूट ते नव्हते, हा साईडचा होता. ते रत्नागिरीसाठी आईला किती त्रास. रत्नागिरीसाठी होता तो रोड. या रूटनी चाललो तर आम्ही खरं, पण सेम आहे ना तुरळला जातो तशी वाईब येते फुल. रस्ते वगैरे सेम तसेच आहेत, काहीच फरक नाही. हाय हाय हॅलो. नंतर ठेवणार. भाई साहब काय खतरनाक वाटतंय ना यार. आणि रस्ते पूर्ण वळणदार आहेत त्याच्यामुळे आमचा तोल जातोय वरून. भाई सिरियसली बघा. आजी येणार का तू? फायनली हायवेवर आपली गाडी आली. एवढा रस्ता क्रॉस करून हा एक्सपिरियन्स तर A1 होता. म्हणजे पटकन आलो बाहेर. आयान दाखव कशी स्माइल करतो. इकडे थांबलोय आम्ही हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी. हॉटेल शिवनेरी. फायनली आपलं जेवण आलेलं आहे. सुरमई थाळी. तू कोणती मागवली? अरे मी विचारते तुला. प्रॉन्स थाळी. मम्मीची पण प्रॉन्स थाळी आहे. थोडीशी सुरमई टेस्ट करून बघूया. जेवण वगैरे करून झालंय मस्त बाकी. आणि फिश थाळी एकदम भारी होती. सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळं मागवलं. आणि त्याच्यानंतर आता निघतोय. कडक ऊन आहे. मोठे मोठे कंटेनर जातात तर थोडीशी भीती पण वाटते. पण एकंदरीत मस्त वातावरण आहे आणि मजा येते.
कोणता ब्रिज आहे जिजू? हे एअरपोर्ट बनलाय त्यांचं नवीन. ओके, सही वाटतंय ना. मोपा एअरपोर्ट आपल्या सीलिंग सारखा पण आहे एक, आपण उद्या तो वाला ब्रिज बोलते मी. तो पणजीला सही आहे, तो ब्रिज उद्या आहे. गोव्याला जायला बरोबर आपल्याला अजून अर्धा तास आहे आणि आम्ही इकडे गाडी थांबून चहाचा घोट घेतोय, चहा घेतोय. कारण चहा पिणं जरा अनिवार्य आहे. हे बघा इकडे गाडी थांबवली आहे, इकडे रोडच्या साईडला. इकडून आता वरती बघा हापसा, वास्को, बांबोळी, ONGC. एक टी ब्रेक होऊन जाऊ दे संध्याकाळचा. कडक कडक चहा आहे. पुरावरून आपण निघालेलो बरोबर 1 वाजता दुपारी आणि त्याच्यानंतर रात्री आपण पोहोचलोय गोव्यामध्ये. गोव्यामध्ये एंटर केल्या केल्या जी वाईब होती ना, म्हणजे आजूबाजूचं जे दृश्य होतं किंवा जे बंगलोज होते कलरफुल किंवा जे वातावरण होतं, टोटली डिफरंट वाईब होती. मागे तो पिंक कलरचा किती तगडा बंगला होता यार, मला तो खूप आवडला. मी म्हणायची एवढं काही गोव्यात आहे, मी आता बघते. पहिल्यांदा गोवा बघतोय आम्ही. आणि आता सुट्टी पण आहे ना, सुट्टी पण आहे, एकदम मजा येते. समोर कोणता गेट आहे? गेट काय माहिती, बघूया जाऊन. हे वाव, समोर कोणता गेट आहे? लिंगभाट लिंगभाट देवस्थान. अरे वा. चला फायनली आपण आलोय हॉटेलमध्ये. येस, सगळा थकवा आता. थोडा वेळ हाफ एन आवर थोडासा रेस्ट करून फ्रेश होऊन मग पुढे. मला तर राजवाडा टाईप फील येते. आणि हाईटला बघ किती आहे बेड. बाल्कनी व्यू. वाह, ये सुबह हम लोग इसका व्यू लेंगे. मम्मीला खूप आवडलंय. दीदीचा रूम बघूया. सेमच आहे या. हा सेमच आहे. तुमचा इकडे पण छान आहे. पूर्ण सेम आहे, फुल. ते आहे आपलं हॉटेल आणि आता आपण चाललोय जेवायला. फ्रेश वगैरे थोडंफार झालो आणि जेवायला निघालोय. इथली जी वाईब आहे ना, म्हणजे अजून मला बिलीव्ह होत नाही की मी गोव्यामध्ये आहे. सिरियसली यार, बघा ना, सगळं म्हणजे एकदम कलरफुल आहे यार. मेन म्हणजे सगळं कलरफुल आहे आणि खूप मस्त वाटतंय. आणि माझे तर एक्सप्रेशन असे निघणार आहे की वाव वाव वाव. सो हे तुम्ही समजून घ्या, कारण मी फर्स्ट टाईम येते आणि फर्स्ट टाईम आपण कोणत्या ठिकाणी जातो तेव्हा ऑब्व्हियसली आपण खूप एक्सायटेड असतो आणि सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवीन असतात. तर त्याच्यामुळे ते माझं तुम्ही एक थोडंसं समजू शकता. बघा ना, संपूर्ण ओपन आहे सगळं स्ट्रीट वगैरे आणि सगळं कलरफुल आहे. मला ते खूप आवडलं. बघा ब्ल्यू कलर वगैरे सगळं एक नंबर आहे. बघा ना, कम्प्लीट ओपन आहे. स्ट्रीट कम्प्लीट ओपन आहे. किती वाजले आता? बरोबर 9:15 झालेत, तरी पण सगळं ओपन आहे. गोव्याला याचा सडन प्लॅन ठरल्यामुळे कपड्यांचा काहीच पत्ता नव्हता. अजिबात वेस्टर्न कपडे घेऊन आले नव्हते. विचार करत होतो की आपण घेऊया, बट ते काही शक्य झालं नाही. घेतले पण असते, बट जे होते आपल्याकडे अवेलेबल तेच आम्ही ॲडजस्ट करून घालत होतो. बट एकंदरीत इथली मजा खूपच वेगळी होती. इथलं स्ट्रीट आणि इथे बघण्यासारख्या गोष्टी, इथे पब किंवा लाऊड म्युझिक किंवा सगळेजण अगदी खुले म्हणजे मोकळे होऊन पूर्ण एन्जॉय करतात, ते तर बघायला खूपच भारी वाटत होतं. फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो जेवण करण्यासाठी आणि गोव्यातला फेमस स्पॉट, पहिला स्पॉट आपला होता तो म्हणजे बागा बीच. आता बागा बीच आम्ही फक्त टीव्हीवर रील्सवर असा पाहिला होता, पण प्रत्यक्षात त्याची मजा खूपच वेगळी होती. कारण सर्व बीच आणि बागा बीच याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण इकडे लाऊड म्युझिक, इकडे पूर्ण लायटिंग्स आणि प्रत्येकाला दिलेले वेगवेगळे स्पॉट्स, डायनिंग, हे खूप भारी होतं आणि बघण्यासारखं होतं. इकडे मी फक्त व्हॉइस ओव्हर करू शकते बिकॉज ऑफ इथे असणारं एकदम लाऊड म्युझिक.
सगळीकडे फुल लाऊड मध्ये आहे ना, लाऊड मध्ये म्युझिक, एकदम लाऊड मध्ये. रात बाकी बात बाकी. डिनरसाठी प्रत्येकाला वेगवेगळे कॉर्नर आहेत आणि सिटिंग अरेंजमेंट आहे. वाळू म्हणजे बीच जवळ. सो आपण इकडे जाऊन आरामात डिनर करू शकतो, म्युझिकमध्ये एन्जॉय करू शकतो, लायटिंग्समध्ये. सो इकडे प्रत्येकजण म्हणजे त्यांचे वेटर्स वगैरे असे आपल्याला बोलवत असतात की इकडे या, आमचं मेन्यू कार्ड बघा. तर त्याचप्रमाणे आम्हाला ही जागा मोकळी वाटली आणि थोडीशी पीसफुल वाटली आणि म्युझिकपासून आम्ही थोडंसं लांब होतो, त्याच्यामुळे इथे आम्हाला बोलता पण आलं आणि छान छान जेवण पण करता आलं. सोबतच इथे बसून आम्ही डिस्कस केलं की आता उद्या काय करायचं, कारण गोव्यात आलं तर आपल्याला अजिबात टाइम वेस्ट करायचं नाहीये. सो काही ना काहीतरी प्लॅनिंग करून कुठे ना कुठेतरी आपल्याला फिरायला जायलाच हवं. उद्याचा व्लॉग बघायला पण विसरू नका. तुला मातू आवडते की मामा? पायन माटू आलोय फायनली रूमवर आणि आता अवतार झालेला आहे पूर्णपणे, कारण दिवसभर फिरतोय, म्हणजे दिवसभर ट्रॅव्हल केलं आपण. किती वाजता निघालेलो भाऊ? 1 वाजता निघालो आणि 6 म्हणजे मला वाटतं 6-1 तास झाले आपल्याला प्रवास करून. त्याच्यानंतर इकडे आलो पटकन. जसं तुम्ही बघितलं आपण तिकडे बागाव बीचला गेलो. मी फर्स्ट टाइम गेले आणि फर्स्ट टाइम इव्हन गोव्याला सुद्धा आलो. सो बेस्ट एक्सपिरियन्स होता, बेस्ट एकदम, म्हणजे चिल होतं. आणि 9:30 वाजता म्युझिक वगैरे सगळं लाऊड होतं, ते बंद झालं. त्याच्यानंतर मस्त रिलॅक्समध्ये फॅमिली टाईम स्पेंड केला. सो एकंदरीत बागा बीचवरचा एक्सपिरियन्स खूपच मस्त होता. आणि समुद्रात जायची इच्छा होती, बट जरा घाबरून आपण नको, रात्रीची वेळ. त्याच्यामुळे आता उद्या आपण जाणार आहोत. उद्याचं बघूया काय काय प्लॅन जिजू आणि दीदी करतात, त्याप्रमाणे आपण करूया. घामाघूम झालेलं आहे पूर्ण. आता पटकन फ्रेशन अप व्हायचं आणि झोपून जायचं. 11:30 झाले. उद्या पुन्हा सकाळी 8 वाजता वगैरे उठायचं आहे. आणि हे सडन प्लॅन ठरला आमचा की गोव्याला यायचं म्हणून. बोललो की चला आता आपण आलेलोच आहोत आणि मी, भाऊ आणि मम्मी आम्ही कधीच आजपर्यंत गोवा पाहिला नव्हता किंवा तेच. मग त्याच्यामुळे मग जिजू बोलले की आपण फिरूया सगळ्यांना एकत्र, म्हणजे आपण टाईम स्पेंड करूया गोव्यामध्ये. सो म्हणून तर चला आता आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑल, बाय. आणि हो, उद्या काय काय इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत, उद्या आपण कुठे कुठे एक्सप्लोर करणार आहोत ते बघायला विसरू नका. बाय.